आवडे देवाचे तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्न नाही तुळसी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव परम पूज्य जगी तुळसी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन्मनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन 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 प्रभु आप बियाना संग गोपियों को लाना लाना रे गए जाम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर जाम हमारे हरि कीर्तन में आना रे गए जाम हमारे हरि कीर्तन में आना रे गए जाम हमारे हरि कीर्तन में इरादे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने वो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए यार दिन भाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली अब सुन घ्या हो आई खेळत आली या माईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आरतीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आरतीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या ओ माय खेळत आली या मायला कुशाल खेळू द्या काल बाई खेळत आली या देवीला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गडा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांच्या 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुमामत पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घेतला तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली मालेगाव नगरी आणि मालेगाव नगरीमध्ये कीर्तनाचं आयोजन खरं तर मला सांगायला आनंद वाटतोय
मालेगाव मध्ये माझे भरपूर कीर्तन झालेत. जय श्री राधे. मालेगाव मध्ये भरपूर कीर्तन झालेत महाराज. हा, परवाच्या दिवशीच कीर्तन करून गेलो मी. काही लोक असतीलही परवाच्या दिवशी ऐकणाऱ्यांमधले आहेत ना. वा वा. म्हणजे तटे काय किडा पाळा, तडे काय किडा पाळा असं. बरं, चांगलं आहे. मालेगाव मध्ये कीर्तन होतात, याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. तुम्ही असं बिनकामना बोलतास ना, मला कटा आहेस ते बोला ना. असं बोलू ना, आपला बोलेली किंमत व्हायला पाहिजे. बिनकामना थकतस. मी एक पानले असे बोलतच नाही. आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. तू कडवा अंगा कापू काय काम करे. मालेगाव मध्ये कीर्तनाचं आयोजन विशेष करून तरुण भावांनी नियोजन केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ज्यांनी माझ्या एका शब्दात मन जिंकलं ते म्हणजे आमचे बॉबी दादासाहेब, बॉबी आहिरे दादाश्रींनी मला कॉल केला. मला म्हणले महाराज काही झालं तरी तुम्हाला मालेगाव मध्ये यावं लागेल. म्हणलं दादासाहेब खरं तर ही तारीख 2-3 दिवस पर्यंत अडकूनच होती काय होतंय म्हणून. पण दादाश्रींनी पुन्हा सांगितलं मला काय माहित नाही महाराज तुम्हाला यावं लागेल. आणि दादाश्रींच्या आग्रहास्तव तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. आल्याच्या नंतर समाधान वाटतंय. मालेगाव मध्ये तुम्ही कीर्तनाला एवढा समाज जमतोय महाराज, अजून काय पाहिजे. जसं कीर्तनाला येताना जागृत आहात ना, तसं प्रत्येक काम करत असताना जागृतीनं करायचं. कोणतं बी काम करा टाइमला जागे राहायच नाही करू. नाही तर काही ठिकाणी इथलं उलट विजात. अर्थात मला ते सांगणं चुकीचं आहे. आठी मुकला नेहमी निमोय जातच ना. म्हणजे सांगा तात्पर्य अर्धा हिंदू अर्धा मुसलमान. नेमकं धुळ्यामध्ये आणि मालेगाव मध्ये तसं सारखंच आहे, सेमच परिस्थिती आहे. नेहमी निमोय जाय हो ना, एवढं ध्यान मा ठेवा ना. भाऊ कितला का नालायक राहिला, भाऊ कितला का नालायक राहिला, पण कमीत कमी सुद्धा काढाल तरी उभा राहायचा. भाई अपने तो अपने होते. मी प्रत्येक कीर्तनातून मी जर अभंग माझा दुसरा आहे आजचा, मी जर भगवंताचा परिचय करत असताना सांगतो की तुम्ही भगवंताच्या सोबत भगवंताची सेवा करायलाच पाहिजे. पण कोणत्या देवाची करायला पाहिजे, महत्वाचा पॉइंट आहे. आमचे बॉबी दादासाहेब आहिरे कुठं बसले दादासाहेब. हा वा. त्यांच्या सोबत बसलेले आमचे तरुणांचे प्रेरणास्थान असणारे आमचे. आवाज येत नाही, येत नाही. आवाज द्या ना दादा. आपण थोडाफार लिहिले जात पण आवाज द्या. जे होईल तिथं मना माई अटकायचा असू लागे ते नाही पुरं करा. लोक ऐकायला येतच विठ्ठल 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 विठ्ठल. कसं आहे ना प्रवीण बाबा, कुणाल बाबा, रवी किरण महाराजांचं नाव ऐकलं की लोक येतात बिचारे. आई असं बन शिट्ट्या ना करू द्या दादाश्री. मला पहिला पाहिजे शिट्टीच ना कटाय असेल तुम्ही शिट्ट्याच वाजाडाय ना एकदम मस्त. काही घाबरू नका. घरनाच कीर्तन काय रे मी काय तुमले काय खाईन जाऊ एकदम व्यवस्थित होऊ दे. हळूहळू 2 मिनिटं सेटिंग करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. घाबरू नका, हिंमत नका सोडा, होऊ दे पाहिजे. जय श्री राधे. राधेश्याम राधेश्याम राधेश्याम. पहिले तर कसं असतं ना, लोक ऐकायला आलेले असतात, त्यांच्या मनासारखं जर झालं नाही तर मग करणाऱ्याचा एवढा खर्च लयाला जातो, बाकी काय नाही. लोक आशेनं आलेले असतात.
ते इथला लोक येतं बिचारा असले जागा भेटणे नाही, मंडप ना बाहेर उभा आहे, त्याच ना लगून आवाज पोचायला पाहिजे, नाही ते मग मला त्या गायकच नाही माईक दरीन मधमा फिरणं पडी असं विजय. मी मध्येच बोलताना जरा विषय पांगला माझा. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताच्यासाठी कितीही खालच्या पातळीचं काम करावं लागलं तरी सुद्धा करायला तयार असला पाहिजे. अशा देवाची भक्ती करायची. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं रवी किरण महाराज अजिबात सांगत नाही. राजकारणींसोबत फिरू नका असं मी म्हणत नाही. राजकारणींसोबत जरूर फिरलं पाहिजे, पण त्या राजकारणीले कमीत कमी आपलं पडेल बितड दिखाल पाहिजे. बरोबर आहे ना? नाही ते आपण आपलं पडेल बितड जाकी जाकी फिरतच आणि तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत काय चिलगाव नाही त्याला. मी जरा मना राणीवर नका जात जा. मी प्युअर गावठी बोरगाचे मला उभाटी नाकलांचं वैश गागरपडा सोय चित लागत नाही आणि रोग बोलायला घाबरान काम नाही आपलं. आपलं काम म्हणजे काढतून खिचडीन लय मन बोगणं असं काम आहे आपलं. कुणीतरी धर्माचं काम करत असेल ना तर त्या माणसाला आपण सपोर्ट केलं पाहिजे. जसं की बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू नका बोलू. विठ्ठल विठ्ठल मला या तरुणांचा सार्थ स्वाभिमान वाटतोय की यांच्या मनामध्ये येतंय कीर्तनाचं आयोजन करायचं. महाराज तरुण आहेत सगळे तरुण भाऊ आहे आणि त्यांच्या मनामध्ये जर कीर्तन ठेवायचं येत असेल तर याच्यापेक्षा अजून मोठा आनंद काय पाहिजे आपल्याला. नाहीतर बऱ्याच गावेच म्हातारा म्हातारा कीर्तन मा येतच नाही. मी असं निघिरा तू गाडी काढीस नाही गाव माहीन त्या गावात तमाशा चालू होता पण रस्ता बडा पॅक वय झाला होता. मी असं स्टेज ना जोडते गाडी काढ राहीन तू 175-80 वरीस ना म्हातारा पुढे पुढे सारखी राहतं म्हणता बाबा मला गाडी काढली होत्या हो मागे सरकाना पुढे बी ते ऐका नशे मागे बी ते ऐका नशे ना तमाशा कुठे बशी ना ऐकतायस नाही म्हणे महाराज पुढे सरक नाही म्हणता का ब म्हणे पुढे जर सरक नाही एखादा नाच्याना जर पाय लागेत म्हणा उद्धार होई जाय म्हणे म्हणता आता आहे तुला सत्कार करणार हो करजदार आता जर 75-80 वर्षाच्या वयात जर का तमाशा ऐकायची आवड येत असेल आणि इथं जर का मालेगाव मध्ये राहून माझ्या तरुणांना कीर्तन ठेवायची अपेक्षा होत असेल तर याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो. कुठंतरी असं वाटतंय की हिंदू धर्म आता जागतो. कारण मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो कीर्तन काय साधं आणि सोपं नाही. कीर्तन नुसतं हाऊस म्हणून ठेवणे नाही. कीर्तनाची मर्यादा सांगायला लक्षपूर्वक ऐका. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती आहे दादा. आणि म्हणून तर बॉबी भैया मी कीर्तनाला तुम्ही बोलवतात पण तुम्हाला जास्त मार्क्स देण्यापेक्षा तुम्ही जास्त वाह करापेक्षा तुमना मनमा कीर्तन ठेवो अशी अपेक्षा निर्माण व्हायची. तुमले मार्क्स देवापेक्षा मी त्यासले मार्क्स देस ज्यासने तुमले जन्माल घालायचे. कारण काय माहितीये का माय बापना संस्कार चांगला राहिना ते पोरे चांगला जन्माल येतस. बरोबर आहे की नाही? आई बापांचे संस्कार शुद्ध बीजा पोटी पण रसाळ गोमटी. आणि बॉबी दादा साहेबांनी जेवढं कार्यक्रमाचं आयोजन केलं एवढं मोठं हो आमचे साहेबांचे चिरंजीव आमचे दादाश्री बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे सगळे तरुण भाऊ. मी तर असं म्हणेल दादा पैसे किती कमवलेत आविष्कार दादा साहेब पैसे किती कमवलेत त्याच्यापेक्षा तुमच्या सोबत तरुण आहे आमचे बॉबी भैयांसोबत ही तरुण आहे ही आपली खरी श्रीमंती आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी टाळ
आमचे विनेकरी बाबा आहेत, आमचे अर्गन वादक दादा आहेत. इकडे माझे जीवाभावाचे असणारे आमचे प्रवीण माऊली आहेत. इकडे आमचे कुणाल बाबा आहेत. इकडे आमचे माऊली बाबा ज्ञानेश्वर महाराज आहेत. इकडे आमचे महाराज जे आहेत बालगोपाल सगळे टाडकरी, जे मृदंगाला साथ करतायत आमचे मनोज बाबा. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, अजून माझ्यावर नितांत आणि जीवापाड प्रेम करणारे आमचे अभिषेक दादाश्री आणि माझे लहान बंधू म्हणजे चेतन भाई. जय श्री राधे. नाशिक वर्ण कीर्तन ऐकायला आलेले आहेत. हा, पिक्चर तर काल जाणारा गणच राहतच. हा, थिएटर तकणारा गण राहतात, तमाशा देखणारा गण राहतच. पण नाशिक त्यांनी स्पेशल कीर्तन ऐकायला येणं इथलं सोपं नाही शिबर. खरंच नाशिक करणं. तशी माझी आई पण आलेली. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम चांगली आहे, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत, ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत. गणूदादा, तुम्ही सगळे बाहेरून बरेच लोक आलेले आहेत. परिसर सोडून बिचारे पायी पायी लोक येत होते, मी बघितले. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, ऐकणारे चांगले आहेत, म्हणणारे वाजवणारे महाराज चांगले आहेत, साऊंड सिस्टीम चांगली, बठा बजेट बरोबर आहे. फक्त आता कीर्तनकार काय बोंब पाडीन ते देखो. विठ्ठल विठ्ठल अभंगाईनाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. परव बोलू नका भाऊ. ते ज्यांच्या सोबत असतील ना त्यांनी त्या पोरांना बंद करा जरा बोलायला. बोलू नका म्हणाव, लेकरांना सांभाळा. पहिले असं म्हणणं पडे पाणी उन्हा दुमाया जनत्यान बायका. आता मला कीर्तन मा असं म्हणणं पडे कीर्तन उन दुमाया जनत्याना पोरे समाया. तर बरेल घर मग दाती घाल देत त्यातले समा बहिणी सोन. विठ्ठल विठ्ठल शांती ब्रह्मनाथ बाबा. ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. या भंगातून तुम आपल्या जीवांना सांगताय भैया हे दादा, भगवंताला आवडेल असं काहीतरी करायचंय आणि ते केल्याशिवाय जीवनाचा उद्धार होत नाही असं नाथ बाबा सांगतायत. सांगणारे नाथ बाबा आहे आणि ऐकणारे साधक आहे. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे आणि ऐकणारे सुद्धा तेवढ्या सुज्ञ असले पाहिजे. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असला पाहिजे, तेवढी लेवल असली पाहिजे आणि ऐकणाऱ्याची सुद्धा तेवढी लेवल असली पाहिजे. हो, सांगणारे नाथ बाबा आणि ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक. लक्षपूर्वक ऐका. नाथ बाबा सांगतायत सांगणाऱ्याचा अधिकार असावा. त्याच्यासाठी मी नेहमी एक प्रमाण सांगतो. सांगणाऱ्याचा अधिकार तेवढा असेल तरच बोललं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, दारू पिऊ नका कोणी बोलायला पाहिजे. हो काका, दारू पिऊ नका आई कोणी सांगायला पाहिजे. जो पेत नाही त्याने का ज्याला सुधरत नाही त्याने. नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराला आणलं. नाथबाबांनी विचारलं, ताई लेकराला काहून आणलं या? नाथबाबा, यो पोरग गुळ लई खातोय हो, याचं गुळ खाणं बंद होईना म्हणले, याचं गुळ खाणं बंद करा ना. नाथबाबा म्हणले, बाई 8 दिवसाच्या नंतर आणा म्हणले. बाईनं 8 दिवसाच्या नंतर पोराला आणलं. नाथबाबांनी त्या पोराला सांगितलं, बाळा गुळ खाणं योग्य नाही रे, गुळ खाणं बंद करून दे. त्या पोराची माय म्हणली, नाथ बाबा गुळ खाणं बंद करून दे एवढं सांगायचं होतं, मग त्या दिवशी सांगायला काय अडचण होती? नाथ बाबा म्हणे, तवय सांगतो बहीण, पण तवय मी जिथला गुई खाऊ ते त्याला कसं काय सांगू खाऊ नको असं. पहिले 8 दिन मी बंद करा, तवय आज त्याला सांग गुई खाऊ नको असं. सांगणाऱ्याची तेवढी लेवल असली पाहिजे. हा, सांगणारे नाथ बाबा, ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधक आहे. पण ज्या नाथ बाबांना
शांती ब्रह्मपद प्राप्त झालं त्या नाथबाबांची गोष्ट करायलो मी. ऐका, नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, ते काय प्रत्येक